मित्रांनो, चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बार्टी यांचं 18 नोव्हेंबर 2024 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण संस्था विकल्प निवड पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीकरता विकल्प उपलब्ध करून देण्याबाबत आले होते। विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार पसंतीनुसार योजनानिहाय नामनिर्देशित केलेल्या प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांची पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे जाऊन मूळ कागदपत्र तपासणी करण्याबाबत ईमेल व कन्फर्मेशन स्लिपद्वारे कळवण्यात येत आहे। यामध्ये MPSC स्टेट सर्व्हिसेस, MES, JMFC, ग्रुप बी, ग्रुप सी, IBPS तसेच पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त ईमेल व कन्फर्मेशन स्लिपनुसार संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक 21 नोव्हेंबर 2024 ते 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत कागदपत्र तपासणी करणे बंधनकारक असणार आहे। तर त्याच्या संदर्भातलं बार्टीचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे। याचं PDF जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। तर कागदपत्र कुठले घेऊन जायचे आहेत तुम्हाला, तर त्याच्यासाठीची यादी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। 10वीचं प्रमाणपत्र जे आहे, 12वीचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचं मूळ जे प्रमाणपत्र आहे ते पासपोर्ट साईजचे 2 फोटो घेऊन जायचे, पदवीचं प्रमाणपत्र, हे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी आहे ना ते आपल्या PDF मध्ये तुम्हाला चेकआउट करता येणार आहे। ते PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करून घ्या। सरकारी नोकरी जाहिरात असं आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण PDF जे आहे ते मी तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे। बार्टी पुणे यांचं हे संपूर्ण आलेलं डिटेलमध्येचं अपडेट आहे। तर पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 21 ते 27 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे। इच्छुक उमेदवार ज्यांनी याच्यासाठी अप्लाय केलं होतं तर त्यांनी नक्की इथं व्हेरिफिकेशन करून या आणि तुमचं संस्थेमध्ये नाव जे आहे ना ते रजिस्टर करून घ्या। तर हे होतं बार्टी पुणे यांचं आलेलं 2024 संदर्भातलं अपडेट। धन्यवाद।